हे आहे बागेवाडीतील ते पवित्र ठिकाण, ज्या ठिकाणी अक्षय तृतीयाला म्हणजेच 1105 साली जगज्योती विश्वज्योती महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला। ते जन्म ठिकाण हे आहे। माता आगलांबिका आणि वडील आदिराज यांच्या पोटी अक्षय तृतीयाला महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला। ते बागेवाडी आणि या ठिकाणी महात्मा बसवेश्वरावरती समतेची विचार रुजले आणि ह्याच ठिकाणी जेव्हा महात्मा बसवेश्वर हे बालवयातले बसवांमध्ये 8 वर्षाचे असताना उपनयन विधी त्यांचा करायचा ठरला, तो हाच वाडा। आणि या वाड्यामध्ये बंडखोर प्रवृत्ती बसवांमध्ये निर्माण झाली आणि त्यांनी सांगितलं की उपनयन विधी जो आहे तो फक्त मुलांचाच का केला जातो, मुलींचा का नाही। म्हणजे विषमतेची वागणूक जिथं दिली जाते ती विषमता मला मान्य नाही, म्हणून उपनयन विधी हा नाकारला। आणि पुरोहितेश्वर त्यांचे वडील होते, जवळपास 12-13 गावाचं पुरोहितेश्वर त्यांच्याकडे होतं। त्यांना असं वाटलं की माझ्या तोंडाला माझा मुलगा कलंक लावतो। तेव्हा 8 वर्षाचे बसवांनी सांगितलं की तुमच्या पुरोहितेश्वराला जर कलंक लागत असेल तर मी आजपासून हा ग्रहाचा त्याग करतो, असं म्हणून ते गृहत्याग करून फुलन संगम येथे निघून गेले। ईशान्येच्या आश्रमामध्ये ते गेले आणि तिथून पुढचा त्यांचा प्रवास सुरू झाला। पण विषमतेविरुद्ध बालवयामध्ये बंड करून समतेची पताका आपल्या खांद्यावर ठेवून आई वडिलांना नाकारून गृहत्याग करून ज्ञान मिळवण्यासाठी आणि समतेच्या क्रांतीसाठी पाऊल उचलणारे बसवणार माझ्या माहितीप्रमाणे इतिहासातले एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी हे म्हणून माझं कार्य केलं। त्या ठिकाणी सर्वांनी हो, पाहो, दर्शन घेऊ, पवित्र हो आणि आपणही समतेचा पाईप हो, एवढीच अपेक्षा। महात्मा बसवेश्वर की जय।